मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। निवडणुकीत पैशांचा पाऊसच नव्हे तर अतिवृष्टी, पैशांचा वापर करून मतं मागितली जात आहे। सत्तेचा माज संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय। उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। बाळासाहेब आणि अटलजींनी केलेली युती कायम राहणार। उपमुख्यमंत्री शिंदेंचे रवींद्र चव्हाणांना उत्तर, तर 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, चव्हाणांनी केलं होतं विधान। सिंधुदुर्गमध्ये रवींद्र चव्हाणांना युती नको होती। राणे कुटुंबावर त्यांचा वैयक्तिक राग दिसतोय। निलेश राणेंचा आरोप, तर मला पाडण्यासाठी कट कारस्थान सुरू असल्याचा दावा। नारायण राणेंचं महत्त्व कमी करण्याचा कट सुरू। सध्या प्रचारातही ते दिसत नाहीत। दीपक केसरकरांचं मोठं विधान, तर केसरकर बोलले ते खरंच, हे स्थानिक निवडणुकांपुरतं मर्यादित नाही। निलेश राणेंकडून दुजोरा। जिल्हा परिषदांसह महापालिकांचा निवडणुकांचा मार्ग मोकळा। नगर परिषद नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार। 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा सोडत काढणार। सूत्रांची माहिती, नव्यानं प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता। आम्ही सुखानं नांदतोय, आमच्यासोबत तुम्ही देखील सत्तेमध्ये या। उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना शिवसेनेमध्ये येण्याची ऑफर। सत्तेची लंका जाळून सुखानं नांदा, या वडेट्टीवारांच्या टीकेला उत्तर। राजन पाटलांच्या मुलाचं अभिनंदन करतो, अंगावर आली तर शिंगावर घ्यायचंय। सदाभाऊ खोतांचं अजित पवारांच्या विरोधात वक्तव्य। बाळराजे पाटलांचं समर्थन करताना दादांच्या विरोधात दंड थोपटले। मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त महेश पाटलांना सक्तीच्या रजेवर पाठवलं। निशित पटेलांकडून मारहाणीचा आरोप झाल्यानंतर महिनाभरासाठी कारवाई। मालमत्ता कक्षाकडून सध्या चौकशी सुरू। सोलापूरच्या एसटी आगार प्रमुखाचं प्रताप सरनाईकांकडून निलंबन। कारवाईनंतरच डोळे उघडणार असतील तर कारवाई करावी लागेल। बस स्थानकाची अवस्था पाहून परिवहन मंत्री संतापले। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या नव्या पुस्तकाचं प्रकाशन। व्हेन इट ऑल बिगन या पुस्तकामध्ये क्राईमच्या अनेक कथांचा थरार। दिग्गजांकडून मारिया यांना शुभेच्छा। गोंदियामध्ये एमएमसी झोनच्या तब्बल 11 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। फडणवीसांना पत्र लिहिणाऱ्या माओवाद्यांचा नेता विकास नागपुरे उर्फ अनंतचाही समावेश। सर्व नक्षलवाद्यांवर होतं 89 लाख रुपयांचं बक्षीस। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।